विखुरलेली ढाल या नावातच किती नाट्य आहे नाही का? आज आपण मराठ्यांच्या इतिहासातील अशाच एका अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाच्या संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे मुघलांविरुद्धच्या त्या 27 वर्षांच्या स्वातंत्र्यसंग्रामाची. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक विचार करूया. कल्पना करा की एका राज्याच्या राजालाच ठार मारलं गेलंय. आता ते राज्य कसं टिकणार? त्याचा अंत तर जवळपास निश्चितच वाटतो, हो ना? बरोबर, हाच प्रश्न, हीच परिस्थिती मराठा स्वराज्यासमोर येऊन ठेपली होती. चला तर मग थेट त्याच काळात जाऊया, जेव्हा मराठा स्वराज्य नावाचं वादळ पूर्णपणे शमलासारखं वाटत होतं. जेव्हा असं चित्र होतं की आता सगळं संपलं, मराठा साम्राज्य अक्षरशः विनाशाच्या दारात उभं होतं. हे वर्ष होतं 1689, फेब्रुवारीचा महिना. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरमध्ये पकडलं गेलं आणि मग फक्त एका महिन्यानंतर 11 मार्चला औरंगजेबाच्या हुकमावरून त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. विचार करा, राजाच नाही राहिला, स्वराज्याचा कणाच मोडला होता. आणि त्यानंतर जे झालं ते तर अपेक्षितच होतं. एकामागोमाग एक किल्ले, प्रदेश, सगळं काही मुघलांच्या ताब्यात जाऊ लागलं. म्हणजे परिस्थिती इतकी बिकट झाली होती की असं वाटत होतं की मराठ्यांनी जे स्वराज्य इतक्या कष्टाने उभं केलं होतं ते आता भारताच्या नकाशावरून कायमचं पुसलं जाणार. मुघलांचा विजय तर जणू लिहून ठेवलेला होता. पण म्हणतात ना, राखेतूनच फिनिक्स पक्षी झेप घेतो, तसंच काहीसं झालं. या पराभवाच्या राखेतून एक नवी ठिणगी उडाली. ही काही समोरासमोरची तलवारीला तलवार भिडवणारी लढाई नव्हती. नाही, ही सुरुवात होती एका वेगळ्याच, एका अदृश्य युद्धाची, ज्याला आपण म्हणू शकतो एक छायायुद्ध. संभाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी आली छत्रपती राजाराम महाराजांवर. आणि त्यांनी एक असा निर्णय घेतला जो धाडसी तर होताच, पण अनपेक्षितही होता. त्यांनी राजधानी हलवली, पण महाराष्ट्रात नाही, थेट दक्षिणेला, दूरवरच्या जिंजीच्या किल्ल्यावर. ही एक प्रकारे धोरणात्मक माघार होती. शत्रूला वाटलं आपण जिंकलो, पण हा तर खेळाचा नवा डाव होता. आणि या नव्या डावाचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं गनिमी कावा. आता गनिमी कावा म्हणजे काय, तर ही आमनेसामनेची लढाई नाहीच. विचार करा, विजेच्या वेगाने मुघल सैन्यावर हल्ला करायचा, त्यांची रसद तोडायची, त्यांना गोंधळात पाडायचं आणि ते सावध होण्याआधीच गायब. मोठ्या अजगराला छोट्या छोट्या मुंग्यांनी एकत्र येऊन हैराण करण्यासारखा हा प्रकार होता. उद्देश एकच, बलाढ्य शत्रूला हळूहळू थकवून खच्ची करून संपवायचं. आणि या गनिमी काव्याला प्रत्यक्षात जमिनीवर उतरवणारे 2 वाघ होते, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. ही 2 नावं, ही नावं म्हणजे मुघल सैन्यासाठी जणू काही यमदूतच बनली होती. त्यांची दहशत किती पसरली होती याचा अंदाज एका गोष्टीवरून येतो. असं म्हणतात की मुघल छावणीतले घोडे पाणी प्यायला गेले तर पाण्यात बघून घाबरून मागे यायचे. का? कारण सैनिकांना वाटायचं की पाण्यात त्यांना संताजी आणि धनाजींचं प्रतिबिंब दिसतंय. म्हणजे विचार करा, काय मानसिक दरारा असेल या 2 वीरांचा. एकीकडे मराठे असं यश मिळवत होते, मुघलांना सळो की पळो करून सोडत होते. पण त्याचवेळी स्वराज्याच्या आत एक वेगळीच आग धुमसत होती. एक अशी आग जी या संपूर्ण लढ्यालाच भस्मसात करू शकली असती. आणि हा संघर्ष होता खुद्द छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांचे सर्वात मोठे सेनापती संताजी घोरपडे यांच्यात. बघा, राजाराम महाराजांना वाटायचं की राजा म्हणून अंतिम अधिकार माझाच हवा, शिस्त हवी. तर दुसरीकडे संताजी, एक जबरदस्त सेनापती पण तितकेच स्वाभिमानी. त्यांना वाटायचं युद्धात मला कोणीच सांगू नये, मला पूर्ण स्वातंत्र्य हवं. हा केवळ रणनीतीचा नाही, तर 2 मोठ्या इच्छाशक्तींचा संघर्ष होता. आणि या संघर्षाचा शेवट खूपच दुःखद झाला. संताजींनी राजाच्या निर्णयांवर उघडपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली. अर्थात हे राजाराम महाराजांना सहन झालं नाही. त्यांनी संताजींना सेनापती पदावरून हटवलं आणि ती जागा दिली धनाजी जाधवांना. आणि इथेच खरी शोकांतिका घडली. राजाने धनाजींना आदेश दिला की संताजींना शिक्षा करा. जे 2 वीर कालपर्यंत एकत्र लढत होते तेच आज एकमेकांसमोर उभे ठाकले. आणि या अंतर्गत कलहात, या भाऊबंदकीत संताजी घोरपडेंसारखा एक महान योद्धा एकटा पडला आणि मारला गेला. एका मोठ्या सेनापतीचा असा अंत स्वराज्यासाठी हा एक मोठा धक्का होताच. पण संकट काही थांबायला तयार नव्हती. आणखी एक मोठं वादळ स्वराज्यावर घोंगावत होतं. पण ह्या वादळातून एक अशी शक्ती उभी राहिली जिचा कोणी विचारही केला नसेल. वर्ष होतं 1700.
छत्रपती राजाराम महाराजांचं सिंहगडावर निधन झालं. आता तर राजाच गेला. औरंगजेबाला वाटलं, बस आता डाव जिंकला, आता मराठ्यांचा स्वराज्य संपलच. पण त्याचा अंदाज पूर्णपणे चुकला होता. त्या काळातले कवी गोविंद यांनी जे लिहिलंय ते सगळं काही सांगून जातं. ते लिहितात, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, जणू काय साक्षात भद्रकालीच अवतरली होती. ही ताराबाई म्हणजे राजाराम महाराजांची केवळ 25 वर्षांची विधवा पत्नी आहे. पण त्या पुढे आल्या. आपला लहान मुलगा शिवाजी दुसरा याला गादीवर बसवलं आणि राज्याचा सगळा कारभार स्वतःच्या हातात घेतला. आणि त्या फक्त महालात बसून आदेश देत नव्हत्या. नाही, त्या स्वतः घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन रणांगणात उतरल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा लढा थांबला नाही, उलट तो अधिकच तीव्र झाला. एकीकडे ताराबाईंच्या रूपांनी स्वराज्याला एक तळपत नेतृत्व मिळालं होतं, तर दुसरीकडे तो मुघल सम्राट ज्याने आपलं अख्खं आयुष्य मराठ्यांना संपवण्यात घालवलं होतं, त्याच्या कहाणीचा शेवट जवळ येत होता. 27 वर्ष, 1-2 नाही, तब्बल 27 वर्ष. हा तो काळ होता जो बादशाह औरंगजेबाने दख्खनमध्ये घालवला. कशासाठी? तर मराठ्यांना जिंकण्यासाठी. त्याच्या आयुष्याचा एक मोठा, महत्वाचा हिस्सा या एकाच जिद्दीमध्ये, या एकाच मोहिमेमध्ये खर्च झाला. पण हाती काय लागलं? अपयश. तो 1681 साली मोठ्या थाटामाटात दख्खनमध्ये आला होता. पण बघा, काळ कसा बदलला. 1705 उजाडता मराठ्यांच्या फौजा नर्मदा ओलांडून थेट मुघलांच्या घरात म्हणजे माळव्यापर्यंत पोचल्या होत्या. आणि शेवटी 20 फेब्रुवारी 1707 अहमदनगरमध्ये वयाच्या 90व्या वर्षी औरंगजेबाचा मृत्यू झाला. हा एका सम्राटाचा नाही, तर एका हरलेल्या, थकलेल्या माणसाचा मृत्यू होता. मराठ्यांनी युद्ध जिंकलं होतं हे तर स्पष्ट होतं, पण मुघल राजकारण इतकं सोपं नव्हतं. त्यांनी जाता जाता एक असा डाव टाकला, एक अशी चाल खेळली, ज्याने मराठा साम्राज्याचं भविष्यच कायमचं बदलून टाकलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांनी आपला तुरुंगवासातला एक खास कैदी बाहेर काढला. हा कैदी कोण होता? हा होता शाहू, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि सिंहासनाचे खरे कायदेशीर वारस. 8 मे 1707 रोजी त्यांना सोडून देण्यात आलं. आता ही काही दयामया नव्हती. यामागे एक खतरनाक राजकारण होतं. मुघलांना पक्क माहीत होतं की शाहू महाराज बाहेर आले की मराठ्यांमध्येच सत्तेसाठी भांडणं सुरू होतील. एका बाजूला महाराणी ताराबाई, ज्यांनी इतकी वर्ष स्वराज्य सांभाळलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला सिंहासनाचे हक्काचे वारस शाहू महाराज. मुघलांनी बरोबर फुटीची आग लावली होती आणि त्यांचा हा डाव यशस्वी झाला. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. ज्या मराठ्यांनी त्या काळातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याला तब्बल 27 वर्ष झुंजवलं, हरवलं, तेच मराठे आता स्वतःमध्येच सुरू झालेल्या ह्या संघर्षात टिकू शकणार होते का? कधीकधी बाहेरच्या शत्रूशी लढण्यापेक्षा आतल्या लोकांशी लढणं जास्त अवघड असतं, नाही का?